नक्कीच सुभाष धमाल आपल्याकडे वेळ आहे, तोपर्यंत आपण या स्पर्धेसाठी खरंच ज्यांचं एक मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे हे पाहू शकता आपण. आकर्षक ट्रॉफीज अंतिम सामन्यासाठी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक चे ट्रॉफीज आहेत व तिसऱ्या क्रमांकाचे ट्रॉफीज जे आम्हाला स्पॉन्सर केलं आर.के. बिल्डर्स. आणि जेव्हा आर.के. बिल्डर्सचं नाव येईल तेव्हा नक्कीच योगेशजी म्हात्रे, सुधीरजी म्हात्रे, रणजितजी म्हात्रे यांच्या विद्यमाने आयोजक सुद्धा आहेत. त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समनच्या ट्रॉफीज ज्या आहेत आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत भाविका एंटरप्राइजेसचे संदीप भागीरथ पाटील, त्यांचेही मी खूप खूप आभार मानतोय. आर.के. बिल्डर्सचेही खूप खूप आभार. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज जे आकर्षक ट्रॉफीज आहे ते एच.एम. कन्स्ट्रक्शनचे हेमंतजी म्हात्रे यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केले, त्यांचेही खूप खूप आभार. बेस्ट टीम ऑफ द टुर्नामेंट, मला वाटते डिसिप्लिन असेल हे शिस्तीचं पारितोषिक, नयन शंकर पाटील यांनी ही पारितोषिक स्पॉन्सर केले आकर्षक ट्रॉफी, त्यांचेही मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच जे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय ते आम्हाला स्पॉन्सर केले आहेत आमचे कैलाश काळीराम म्हात्रे यांनी स्पॉन्सर केले आहेत. स्वर्गीय काळीराम कुंडलिक म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचेही खूप खूप आभार. मॅन ऑफ द डे, प्लेयर्स ऑफ द डे जे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय, अजूनही एक आजच्या दिवसासाठी एक ट्रॉफी आहे आमच्या, पाहू शकता आपण ती ट्रॉफी, तर ती आम्हाला स्पॉन्सर केली आहे शुभम संतोष पाटील. शुभम संतोष पाटील यांनी स्पर्धा संपन्न करण्यासाठी खूप अपार मेहनत घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी जी स्पॉन्सर केली आहे ट्रॉफी ती स्वर्गीय संतोष पंढरनाथ पाटील. आपण प्रेक्षकाची गॅलरी पाहू शकता, स्टँड पाहू शकता, बरोबर आमच्या अगदी उजव्या बाजूला स्वर्गीय संतोष पंढरनाथ पाटील स्टँड हे सुद्धा त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. मी शुभम संतोष पाटील यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे स्टँड सुद्धा सुसज्ज असं स्टँड आहे, त्याजवळ स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे स्टँड आम्हाला जे स्पॉन्सर केलेलं आहे आमच्या आर.के. बिल्डर्सचे योगेशजी म्हात्रे, सुधीरजी म्हात्रे आणि रणजितजी म्हात्रे यांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा सज्ज होतील माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सिद्दीकजी भावे. Thank you so much, Gavli sir. Akhtar, first ball. This time try to drive in front of the wicket. Thick outside edge, rose to Gali. And with the stroke, batsman through for one. Shekhar Dalvi off the mark with single and one for no wicket. You are watching the semi-final between RD and Danesh. Before these two matches between RD and Danesh, and both won by Danesh Kukse. Salim Ansari and Sajid Qureshi, all the best for Danesh Kukse, and Chetan Kharik, all the best for RD. मित्रांनो आपण सेमीफायनलचा सामना पाहतोय. दोन्ही बलाढ्य संघामध्ये धनेश 11 कोकसे विरुद्ध RD 4440 ओवळी दोन संघामध्ये. No Baghdadi, all the best for Jayesh Patil. Akhtar ball this time, fine delivery, beats him outside the off stump. Lovely ball indeed, just moving way to the batsman. Lovely ball from Akhtar Sheikh. Akhtar Sheikh. Ball this time, fine delivery, just over the stumps. What a bowling from Akhtar Sheikh. Two dot ball back to back. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. सेमीफायनलचा सामना सुरू आहे, उपांत्य फेरीतला सामना सुरू आहे. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये बघायला मिळते. Akhtar Sheikh is the key bowler. Bowl always the first over. Posto Bindas uses feet once more in trouble. It has been a very tidy bowling from Akhtar Sheikh. What a bowling. Sona Devi Temgar qualify for the grand finale of Balya Mama Cup 2020, and you are watching the semi-final between RD and Dhanesh Kukse. Mangesh Pathole, all the best to both team. Apna Mangya,
from Devli. Here goes Akhtar Sheikh. Balls or this time a Yorker, swinging Yorker, dig out with the short back leaf, and batsman through for one. It has been a wonderful over from Akhtar Sheikh so far. Excellent bowling from Akhtar Sheikh. In 5 balls he given away only 2 runs. What a start. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते या ठिकाणी. भावेन आठ यांनी दीपेश माळीला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. भावेन आठ सावंदे आपलं हार्दिक स्वागत आहे. Yes, today I think Bhavesh Pawar not included in the semi-final, and lot of responsibility on Akhtar Sheikh's shoulder. So far he done outstanding. This time inside out stop, uppish shot, first bounce to Atish Godwinde, but with the stroke batsman through for one. That marks a excellent and economical overturn from Akhtar Sheikh, given में only 3 runs. देखिए गवली सर, ओवर जल्दी आप करते तो बैट्समैन को सोचने का मौका नहीं मिलता. अगदी बरोबर. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते, कारण फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. भले कुठला फलंदाज बाद करण्यात यश आलेलं नाही, मात्र किफायती गोलंदाजी बघायला मिळते. सुभाष धुमाळ यांनी उल्लेख केला होता 1964 या सामन्याचा. नक्कीच चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली होती. बापू नाडकर्णी यांनी 32 षटके गोलंदाजी केली होती, 27 निर्धाव आणि फक्त 5 धावा दिल्या होत्या. दूसरे दिन टाइम्स ऑफ इंडिया और जो दूसरे समाचार थे उनके हेडिंग क्या थी पता है आपको? लिख दिया था कि ये भूल गए इंग्लैंड के बल्लेबाज के उनके हाथ में बल्ला भी है. कमाल का ओवर अख्तर शेख का, जिसमें केवल 3 रन आए. देखिए विनिंग कॉम्बिनेशन को कभी भी चेंज नहीं करना चाहिए. हालांकि शेखर दलवी पिछले 2-3 टूर्नामेंट से ज़्यादा उनको बल्लेबाजी नहीं मिली है. केदार पाटिल आज टीम में नहीं है, यही कारण है कि शेखर से ओपन कराया गया है. कुंदन खारिक ने ऑल द बेस्ट कहा आरडी को, लेकिन ऑल इज वेल नहीं. बिग बट हेमंत अरट को गेंदबाजी के लिए बुलाया गया है. हेमंत अरट इस मरतबा पल्लू शॉट खेला हवा में, मौका नहीं है, गेंद पीछे की ओर, 4 रन. बहुत खूबसूरत पल्लू शॉट.
हल्की सी शॉर्ट गेंद थी, बैकफुट पे गए, क्रीज में पीछे हटे, पुल किया गेंद को, मस्तक पे दस्तक, 6 रन। 2 ओवर की समाप्ति पे 13 रन बने। सेमीफाइनल में 1 विकेट गंवाने के बाद आरडी 440। यहाँ पर टॉप 3 में धनेश खेल रही है और भावेश पवार वालप गांव में टॉप 4 में उनकी टीम पहुंच गई है। नक्की 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात अजूनही म्हणता येणार नाहीये, कारण एक फलंदाज बाद झालेला आहे आणि धावप्रकार धावा ज्या आहेत फक्त 13। देखिए यही कारण है कि अख्तर शेख से दूसरा ओवर कर रहे हैं और जयेश पाटिल बहुत अच्छा लीड कर रहे हैं। कप्तान अख्तर है, लेकिन जयेश पाटिल को पता है भावेश पवार नहीं है टीम में, तो उनकी जिम्मेदारी जो है वो बढ़ गई है। लेकिन गेंदबाजी देखिए, हेमंत अरट तो पूरा टूर्नामेंट अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। अख्तर ने पहला ओवर बहुत अच्छा किया, दूसरा ओवर उनको दिया गया है। विवेक शेलार हैं और हो सकता है आकाश वारगरे को हम गेंदबाजी करते देखें। आज दिनू भी टीम में नजर नहीं आ रहे हैं। अख्तर शेख, फील्ड को अब खोल दिया गया है। डीप स्क्वायर लेग, वाइडिश मिड विकेट, लॉन्ग ऑन स्ट्रेटिश मिड विकेट है। संदीप को धीरे से गेंद को केवल गाइड किया है, गेंद जा रही है बैकआउट ऑफ द पॉइंट डीप में। अच्छी फील्डिंग वहां पर महेंद्र मागे की। 1 रन स्कोर में बढ़ता हुआ 14 पे पहुंचा स्कोर। इस मैच की विजेता टीम 10 मिनट के अंतराल के बाद सोना देवी टेमगढ़ से ग्रैंड फिनाले खेलेंगी। अख्तर शेख बिंदास को कट के अंदर की जानिब आई थी, लंबा हिट लेना चाहते थे, स्टैंड एंड डिलीवर, लेकिन गेंद की लेंथ को पढ़ नहीं पाए थे। बढ़िया गेंद। यापूर्वीच्या सामन्यामध्ये बिंदास याने अप्रतिम फलंदाजी केली होती। यावेळेला मात्र थोडासा संघर्ष करावा लागतोय, एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय बिंदास यास। इस मर्तबा धीमी गेंद थी, फिर घूम गए थे बिंदास। कमाल की गेंदबाजी हो रही है। लेग बाय, वेरिएशन, वैरायटी, सब कुछ नजर आ रहा है बॉलिंग में। अख्तर शेख अब जाकर संदीप से कुछ कहा है बिंदास ने, मेरे काम को आपको पूरा करना है। अख्तर शेख ड्राइव किया सीधे प्लेट से, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी विवेक शेलार। शॉट बहुत अच्छा था, सीधा ट्रेवल किया लॉन्ग ऑफ रीजन में। 1 रन बनता हुआ स्कोर में। इस मरतबा उछाल दिया है, फील्डर मौजूद। ओ हो, देखना क्या कुछ हुआ है। मेरे ख्याल से वहां प्रतीक थे जिन्होंने उछलकर अपने टीम के लिए 5 रन बचाए। ये धनेश कुकसे का क्रिकेट है, एक्स्ट्राऑर्डिनरी। आइए देखते हैं, प्रतीक पाटिल बन गए। ये देखिए कमाल का जंप लगाया उन्होंने। 3 ओवर होगी ना, पानी लाता हूँ ना अंदर। स्पाइडर बन गए वहां पर। उछाल दिया, फिर प्रतीक है, लेकिन इस मरतबा हेमंत अरट। ये क्या हो रहा है? 2 गेंद में मानो आप 9 रन बचाते हैं तो फिर बनने के लिए क्या रहेगा? 1 ही रन लिया, 2 गेंदों में लगातार 10 रन बचाए। ये देखिए हेमंत अरट, एक तो लंबा कद, ऊपर से उछले, अंदर फेंका। आउटस्टँडिंग, अद्भुत फील्डिंग। ड्रिंक सेटलवर असणार आहे 3 षटकानंतर। 3 षटकानंतर पाणी घेऊन जायचं, यानंतर कोणीही पाणी घेऊन जायचं नाहीये। पाणी घेऊन जायचं, 3 षटके पूर्ण झालेले आहेत।
देखिए आरडी, आपको भी अगर पानी की सुविधा करना है तो बल्लेबाजों को पानी लेके जा सकते हैं आप। 3 ओवर में रन बने 18, और देखना है कि क्या आरडी पलट के वार करेंगी। टीम तो बहुत बड़ी है, बल्लेबाज बहुत हैं और टीम का नाम भी बहुत है, लेकिन काम की जिम्मेदारी अब बल्लेबाजों पर और कमेंट्री की जिम्मेदारी डॉक्टर गवली सर पर। अतिशय एक चांगली सुरुवात म्हणता येईल मित्रांनो। हा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय। स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे स्मृती चषक, तसेच आमचे लाडके नेते यांचा आशीर्वाद, बाळेमामा व त्यांच्या सन्मानार्थी स्पर्धा बाळेमामा चषक 2020। पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर व टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले व यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले सर्व प्रेक्षक, या सर्वांचं या स्पर्धेचे आमचे आयोजक राकेशजी पाटील, त्याचबरोबर आर के बिल्डर्सचे प्रोप्रायटर योगेशजी म्हात्रे, सुधीरजी म्हात्रे व रणजितजी म्हात्रे यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। वेलकम अँड सुस्वागतम। पहिला सेमीफायनलचा सामना, एक चांगली सुरुवात, नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो अख्तर याने घेतला होता। धनेश इलेव्हन संघाचे कर्णधार, फक्त 18 धावा, म्हणजे 18 चेंडू आणि 18 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर। विवेक सेलार, फुलटॉस चेंडू, मात्र लिव्हिंग एज, चेंडू हवेत आणि सहज सोपा सुंदर झेल, सॉफ्ट डिसमिसल। चौथा झटका बसतोय, दुसरा झटका बसतोय।
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, पण आम्ही वळतोय मात्र स्वागत आणि सन्मानाकडे. निंबोली गावचे माजी सरपंच प्रवीणजी गुळवी यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे आयोजक राकेशजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. निंबोली गावचे माजी सरपंच प्रवीणजी गुळवी यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक राकेशजी पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यांना शाल त्याचबरोबर बुके आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. ये आप देख सकते हैं राकेश पाटिल का सुबह रूप अलग था, अब अलग रूप में आए और नाना पाटेकर की तरह बहुत अच्छा ऊपर जैकेट पहन के आए. अंपायर खेल को रोकना है. अंपायर पंचांना विनंती आहे फक्त आपण एक 5 मिनिटं सामना थांबवायचा आहे. माजी उपसरपंच पूर्णा बजरंगजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होईल. राकेशजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. बजरंग पाटील एक माजी उपसरपंच आणि उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत 40+ शुभा धुमाल कमेंट्री में जुड़ जाना है. बजरंगजी पाटील माजी उपसरपंच यांचं स्वागत आणि सन्मान राकेश पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यांना सुद्धा एक मानाची शाल त्याचबरोबर बुके आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. त्यानंतर नितीनजी म्हात्रे यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे राकेश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते. नितीनजी म्हात्रे हे मान्यवर कक्षामध्ये आहेत. बुंदोली गावचे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते. मेहुल एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत नितीनजी म्हात्रे. यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक राकेशजी पाटील आपल्या शुभ हस्ते करतील. त्यानंतर संजयजी पाटील संजय तुकाराम पाटील समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांचंही स्वागत आणि सन्मान राकेशजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. संजयजी पाटील संजय तुकाराम पाटील समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते गुंदवली यांचे स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. सो बैक टू क्रिकेट नाउ. धन्यवाद गवली सर. 39 की केवल छोटी सी चुनौती रखी है आरडी ने धनेश कुकसे के सामने सेमीफाइनल में पहुंचने के लिए, फाइनल में पहुंचने के लिए सॉरी. और धनेश कुकसे इससे पहले 5 फाइनल जीत चुकी है, 1 की रनर्स है, जबकि ये 9वां कप BC4 फॉर्मेट सिटी क्रिकेट में हम देख रहे हैं. गेंदबाजी के लिए किरण पाटिल, आज अग्नि परीक्षा है. पूरे टूर्नामेंट में बहुत खूबसूरत गेंदबाजी की है किरण पाटिल ने. देखना है गुच्छों में अपनी टीम के लिए विकेट लेते हैं या नहीं किरण पाटिल. लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए मतीन खान के लिए. पहली गेंद कलाइयों का उपयोग टर्न कर दिया, ऑन साइड में मिसफील्ड हुआ. अब बैकअप कर रहे हैं कुणाल मात्रे. योगी गेंद को पकड़ नहीं पाए. 2 रन से खाता खुलता हुआ मतीन का. बहुत अच्छा कलाइयों का उपयोग किया था, ऑन साइड में खेला था. 2 रन से खाता खुला मतीन खान का, खाता खुला धनेश कुकसे का. 2 रन बिना किसी विकेट के. सुबह से हम देख रहे हैं कि धनेश कुकसे की जो बॉलिंग हुई है वो बहुत ही घातक तबाहकुन बॉलिंग रही है.
जहां पर टीमों को तबाह कर दिया बल्लेबाजी को। किरण पाटिल, मतीन खान को बल्ले के अंदर लगी, अच्छी गेंद कट के अंदर की जानिब आई थी। विद टाइट खेलना चाहते थे ऑन साइड में मतीन खान। दर्शकों का अब जमावड़ा पूरी तरह से हो चुका है और सभी का हार्दिक स्वागत है बालिया मामा कप 2020 में। इसके बाद ग्रैंड फिनाले सोना देवी टेमगर पहली मर्तबा इस सीज़न में फाइनल में पहुंची है। लेफ्ट आर्म राउंड विकेट, स्वीप किया, फील्डर को पाया, रन लेना चाहते थे, डायरेक्ट थ्रो, लेकिन अपने क्रीज में वापस आ गए मतीन। किरण पाटिल से काफ़ी अपेक्षाएं हैं, हालांकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट हो या लोकल क्रिकेट हो, आपने देखा है कि अधिकांश अच्छा निर्णय अंपायर का। अधिकांश बार हमने देखा है कि लो स्कोरिंग मुकाबले भी काफ़ी रोमांचक रहते हैं। नक्कीच, आणि रोमांचक मुकाबला जर करायचा असेल तर चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. किरण पाटिल मतीन के लिए अंदर आती हुई गेंद धीरे से खेल दिया ऑन साइड में, 1 रन। 3 पे पहुंचा है स्कोर धनेश का, 3 पे खेल रहे हैं मतीन। कुमार बल्लेबाजी के लिए तैयार। अभी भी किरण पाटिल का बॉडी लैंग्वेज अच्छा लग रहा है। हिमांशु उनको कुछ कह रहे हैं, आप 1 से 2 विकेट निकाल दे तो बाद में मेरी बारी है, लेकिन बारी किसकी आएंगी ये कहना बहुत मुश्किल है। 9 खतरनाक बैट्समैन एक के बाद एक डगआउट में इंतज़ार कर रहे हैं अपनी बारी का। जयेश पाटिल इस सीजन में बहुत ज़बरदस्त फॉर्म में चल रहे हैं। इस मरतबा कुमार ने विधि टाइट स्विंग किया, खिलाड़ी मौजूद हैं डीप स्क्वायर लेग में, कारपेट के सहारे गेंद पहुंची थी। 1 रन स्कोर में बढ़ता हुआ 4 पे पहुंचा स्कोर। 36 गेंदों में 39 रन। यहाँ पर एक ही चारा है आरडी के पास, गुच्छों में विकेटें लेना होंगी, वरना बैट्समैन सिर्फ खड़े रहकर रोटेट करते रहेंगे तो ये रन बन जाएंगे। किरण पाटिल मतीन को बॉल अराउंड लेग्स, कमाल की गेंद, मतीन खान आउट। बोल्ड कर दिया वहां पे मतीन खान को क्रीज के कोने से, बहुत खूबसूरत गेंद। और किरण पाटिल ने कमर कस ली है, 1 ओवर किया, 4 रन दिए और 1 विकेट लिया। मैंडेटरी पॉवर प्ले में कमाल की गेंदबाजी। नक्कीच, माफक जरी आव्हान असलं तरी पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे ती किरण या गोलंदाजाने. 1 फलंदाजाला बाद केलेला आणि फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. मतीन हा बाद होऊन प्यावलमध्ये परतलेला आहे. मतीन यांनी बाद होण्यापूर्वी 3 धावांचं योगदान दिलेलं आहे. कहा जाता है मंजिल उनको मिलती है जो रास्ते की कठिनाइयों को नहीं देखते हैं। आपको मंजिल पे नजर रखना चाहिए। अगदी बरोबर, कारण माफक जरी आव्हान असलं, तुम्ही जर चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर आपलं आव्हान ह्या सामन्यामध्ये जिवंत ठेवू शकाल. आणि पहिल्या षटकामध्ये हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. किरण याने का आशिषी किरण संघाला दाखवलेले आहे. देखिए अक्षय ठेटे को गेंदबाजी दी गई, रणनीति को बदल दिया गया है क्योंकि बाएं हाथ के बैट्समैन कुमार है और बाएं हाथ के बैट्समैन के लिए बहुत ही घातक गेंदबाज है अक्षय ठेटे। पहली गेंद ब्लॉक होल्ड में थी, पहले बाउंस पर जाती हुई बॉलर बैक ड्राइव। हालांकि एक्सपेक्टेटर कैच कहा जाता है इस तरह के शॉट्स को। ये देखिए बैट, ऐसा लगता है दर्शकों को कि कैच पकड़ा गया है। अक्षय ठेटे, ओ बढ़िया गेंद, बिट किया, स्वीप करना चाहते थे। अब ऐसा लग रहा है कि आरडी ने भी ठान लिया है, जो कुछ गंवाना था गंवा चुके। पहली इनिंग में पाने की कोशिश हो रही है। नक्कीच, अक्षय ठेटे, बढ़िया गेंद, छोटी बैकलिप से केवल टैप कर दिया,
वाइड यॉर्कर को 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 5 रनों पे पहुंचा है। तिखट मारा आपल्याला पाहायला मिळतोय. टिच्चून गोलंदाजी होतो. नक्कीच काफी कड़क गेंदबाजी हो रही है. अगदी बरोबर टिच्चून गोलंदाजी केली जाते. तिखट मारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशाच गोलंदाजीची आवश्यकता आहे आरडी संघाला. प्रतीक पाटिल सामना करे अक्षय ठेटे का. राइट आर्म ओवर द विकेट आते हुए बहुत बढ़िया गेंद, लेकिन बहुत ही खूबसूरती के साथ टर्न कर दिया, फ्लिक किया. 1 रन बना. दूसरे की कोशिश, 2 रन बने. तीसरे के लिए पलट चुके, चौथे के लिए जा रहे हैं और 4 रन. क्या रह गया इसमें. शेखर को तो यकीन ही नहीं आ रहा है कि इतने करीब गेंद गई है और 2 खिलाड़ी हैं उधर और 4 रन भाग के पूरे किए. इसे कहते हैं रन के लिए हिरन बन जाना. अतिशय खराब क्रिकेट आपण पाहतोय आरडी संघाचा. स्लॉफी वर्क आणि तुमचं जर आव्हान माफक असेल तर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण नक्कीच. दुष्काळात 13वा नव्हे तर 14वा महिना. राइट आर्म ओवर द विकेट. ठेटे की गेंद बल्ले को किनारा लेती हुई शॉर्ट थर्मेन पर, लेकिन जो 4 रन भाग के लिए वो महंगे पड़ सकते हैं. स्कोर आगे बढ़ता हुआ 10 पे पहुंचा है. हालांकि 39 का लक्ष्य है. दूसरा ओवर चल रहा है. अक्षय ठेटे भी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. बिंदास लसने ने आज बल्लेबाजी भी अच्छी नहीं की थी. राइट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मरतबा खींच के मारा है. फील्डर मौजूद है. बढ़िया फील्डिंग. योगी की सिर्फ 1 रन. ओवर समाप्त होते हुए 2 कुल स्कोर है. 11 ओवर बचे हैं. 4 रन चाहिए यहाँ से 28. और किस तरह पूरे होंगे ये आइए सुनते हैं शुभा धुमाल से. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर. धनेश्वर कुक्ष संघासमोर एक माफक लक्ष्य 39 धावांचं. आज आरडी 444 ओवले संघाला लौकिकाला साजेशी फलंदाजी आलेली नाही. 2 फलंदाजांना फक्त दुहेरी अंकामध्ये प्रवेश करता आला होता. त्यामध्ये बिंदास लसने 10 धावा आणि त्यानंतर दीपेश माली नाबाद 13 धावा. मात्र जास्त निर्धाव चेंडू पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्याने परिणामस्वरूप फक्त 38 धावा धावफलकावर झळकळल्या त्या ओवली संघाने प्रथम फलंदाजी करताना. तब्बल 15 चेंडू हे निर्धाव चेंडू खेळले होते आणि यावरून अंदाजा लावला जाऊ शकतो की कशा प्रकारे गोलंदाजी केली होती पहिल्या इनिंगमध्ये धनेश्वर कुक्ष संघाच्या सर्वच गोलंदाजांनी. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 1/11. किरण याला कायम ठेवलेलं आहे संघनायकाने, कारण पहिलं षटक अतिशय उत्कृष्टरित्या हाताळलं होतं. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि एका फलंदाजाला बाद केलं होतं. दूर फैलवलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, कारण दोन्ही मंटेरी पावताच्या षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 क्षेत्ररक्षक अजूनही सिंगल डबल अडवण्यासाठी आपण पाहतोय 30 सर्कलमध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये शॉर्ट थर्नमॅन, शॉर्ट फाईन लेग इतर सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत. किरण व्यापीडाच्या टोकाकडून यावेळी वाईड यॉर्कर चेंडू जमिनीलगत चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतो फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या करून झालेली आहे ती 13. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहता स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे स्मृती चषक, अर्थातच आमचे लाडके नेते यांचा आशीर्वाद, तसेच यांच्या सन्मानार्थ बाळ्यामामा चषक 2020 आपण ही स्पर्धा पाहतात. आणि या स्पर्धेमधला हा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. माफक धावसंख्येचा पाठलाग करताना धनेश कुक्से. किरण कुमार साठी आणि अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. सो सुनार की एक लोहार की और एक कुमार की.
दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला ओपनर बॅक टू पॅव्हलियन. प्रतीक आणि जयेश ही जोडी मैदानामध्ये आपल्याला आता पाहायला मिळेल. मतीन आणि कुमार हे बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतलेले आहेत. अजून या षटकामधील शेवटचं चेंडू शेष आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण बघतोय धावपळकर स्थिर आहे ती म्हणजेच 23 धावा. 39 माफक लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय तो धनेश्वर कोक्षी या संघाला. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू शेष आहेत. एक सोपं समीकरण नक्कीच धनेश्वर कुक्षी या संघासमोर, कारण धनेश्वर कुक्षी संघाची जर बॅटिंगचा विचार केला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे. हा दोन्ही संघांच्या दरम्यान तिसरा सामना आपण पाहतोय आणि दोन्ही सामन्यामध्ये या अगोदरच्या धनेश्वर संघाने विजय संपादन केलेला आहे. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडूला कव्हर रिझनमध्ये टोलवलेला आहे. एका धावेसाठी छोट्या बॅकलिपचा वापर केला होता फलंदाजाने आणि एका धावेने जयेश पाटील ऑन द मार्क. धावसंख्या सिंगल निवडून झालेली आहे ती 24. एकतर्फी सामना प्रेक्षकांना नक्कीच जणू काय पाहायला मिळतोय. नक्कीच आणि एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी गेम कोणाला आवडत नाही. पूर्णपणे पाड इथे जड आहे. धनेश्वर कुक्षी या संघाचा 2 फलंदाज जरी बाद झाले असले तरी चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. धावपळकर 24 धावा झळकलेल्या आहेत आणि येणाऱ्या 18 मध्ये फक्त आणि फक्त 15 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांची इथे समाप्ती झालेली आहे. 3 षटकामध्ये केवळ 15 धावांची आवश्यकता आहे. या अगोदरच सोनादेवी टेमगर, दिनेश चौधरी फॅम टीम आणि अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे आणि या हंगामाचा विचार केला तर प्रथमच या संघाने अंतिम फेरी गाठलेली आहे. या अगोदर एकटा ट्रॉफीमध्ये लकी ड्रॉने पॉइंटर स्पोर्ट्स भिवंडी संघाने अंतिम फेरी प्रथमच गाठली होती. मात्र विजेतेपदाला गवसणी त्या संघाला घालता आली नव्हती. पाहूया सोनादेवी टेमगर संघ इतिहास बदलवतोय का, विजेतेपदाला गवसणी घालतोय का, आज या चषकावर नाव कोरतोय का. हिमांशू येतोय, मॅन फ्रॉम आलिमगड, वन ऑफ द ग्रेट बॉलर इन तालुका क्रिकेट आणि आउट ऑफ भिवंडी ही या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केलेली आहे. या दिशा दिलेली आहे. एक धाव पूर्ण आणि चेंडू जातो सीमा पार चौकार. हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर इथे केला होता फलंदाज जयेश पाटील यांनी. धावसंख्या 4 निवडून झालेले ते 28. केवळ 11 धावांची आवश्यकता आहे आणि 17 चेंडू शेष आहेत. हिमांशू दूरवरच्या टोकाकडनं पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्ग सज्ज होते. सामनाकर फलंदाज जयेश पाटील. यावेळी इनसाइड आउट कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय फलंदाज जयेश आणि एका धावेने धनेश्वर कुक्षी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 29. एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. खरं तर प्रेक्षक या दोन्ही संघाकडून चांगल्या अपेक्षा बाळगून होते की एक चांगली लढत पाहायला मिळेल. मात्र एकतर्फी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. यावेळी इम्प्रोवाइज फटका खेळलेला आहे, फाईन खेळलेला आहे. डीप फाईन रिझन मधून चेंडू जातो सीमापार चौकार. या चौकाने धावसंख्या 33 आणि केवळ 6 धावांची इथून मात्र आवश्यकता असणार आहे. यावेळी चेंज ऑफ फेस, गतीमध्ये परिवर्तन. एक धाव पूर्ण, एका धावेने धावसंख्या झालेली ती 34.
विजयाच्या समीप पोहोचताना आपण पाहतोय धनेश सोलन कुक्षी हा संघ 34 धावा आणि इथून मात्र फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. हिमांशू यावेळी अक्रॉस द लाईन आडव्या बॅटिंग केल्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वी होतोय. बाईचा इशारा पंचांकडनं एका धावेने धावसंकडून झालेली आहे ती 35 धावा. आणि अंतिम फेरीमध्ये धडक मारण्याच्या तयारीत आपण पाहतोय धनेश सोलन कुक्षी संघ. या अगोदर सोनादेवी टेमगर संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे आणि जवळजवळ विजयाच्या उंबाट्यावर कुक्षी हा संघ. हिमांशू या चेंडूला हुक केलेला आहे, प्रत्येकाच्या बॅट म्हणून निघालेला हा फटका आणि अशा प्रकारे विजय फटका अंतिम फेरीत धडक मारणारा दुसरा संघ ठरतोय पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम धनेश सोलन कुक्षी. कॉन्ग्रेचुलेशन पांडुरंग धर्मा पाटिल और ग्रैंड फिनाले के लिए कई मान्यवर, साथ ही साथ बोरियोली पंचायत समिति के सदस्य और बाला मात्रे के बहुत ही करीबी मुशीर नाचन भी हमारे बीच में रहेंगे ग्रैंड फिनाले में. तो ग्रैंड फिनाले में लगातार अपना स्थान बनाती हुई धनेश कुक्षे, कॉन्ग्रेचुलेशन पांडुरंग धर्मा पाटिल, कप्पू एंड ऑल टीम, द कैप्टन अख्तर शेख, जयेश पाटिल एंड ऑल टीम, हार्ड लक आरडी, हार्ड लक विनोद पाटिल एंड दीपेश माली. 10 मिनट के अंतराल के बाद ग्रैंड फिनाले की तैयारी शुरू हो जाएंगी. दोनों टीमें इस बात को सुनने और इस मैच के मैन ऑफ द मैच हैं